नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोटॅटो क्रोसंट्स. हा एक समोसाचाच प्रकार आहे, पण थोडासा शेप वेगळा आहे. यासाठी 1 कप मैदा घेतलाय, त्यात चवीपुरतं मीठ घालूया, थोडासा ओवा घालायचा, असं चुरून घालायचा आणि 1 चमचा तूप घालूया, म्हणजे ते अतिशय खुसखुशीत होतात. आता हे थोडंसं पिठाला सगळं लावून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असा घट्ट गोळा मळायचा आहे. अर्ध्या कपापेक्षाही कमी पाणी लागले आपल्याला. हे 10 मिनिटं असं झाकून ठेवून देऊया. आता याचं स्टफिंग बनवून घेऊया आपण. या 3 बटाटे घेतले उकडून, ते थोडे मॅश करून घ्यायचे आहेत. आता हे बटाटे मॅश झालेले आहेत. यामध्ये थोडंसं हिंग घालूया, पाव चमचा हळद घालायची आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. ऑप्शनल आहे, कांदा नाही घातला तरीही चालेल. इथे मी आलं आणि मिरची अशी बारीक चेचून घेतलेली आहे, ती घालूया चवीप्रमाणे. कोथिंबीर घालायची बारीक चिरून. अर्धा चमचा चाट मसाला घालूया, 1 चमचा धणे जिरं पावडर घालायची आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया. हे बघा, आपलं फिलिंग तयार आहे. आता यासाठी आपण एक थोडीशी स्लरी बनवून घेणार आहोत मैद्याची. अगदी थोडंसं, पातळ नाही करायचं, एवढी घट्ट करायची, फक्त चिकटवण्यासाठी. 15 मिनिटं झाली आहेत. आपलं पीठ छान भिजलेलं आहे. पोट्यावर घेऊया चांगलं जरा मळून. त्याचे गोळे करून घ्यायचे. यामध्ये किती मोठी 1 चपाती करायची, 2 होतील व्यवस्थित. 1 गोळा बाजूला ठेवूया आणि हा व्यवस्थित मळून घेऊया. याला पीठ लावायची गरज नाही आहे, अशी सुद्धा चपाती लाटता येते आपल्याला. पातळ चपाती करायची आपल्याला. हे बघा, आता आपली ही चपाती लाटून झालेली आहे आणि चांगली पातळ करायची. आता आपल्याला ही कापून घ्यायची आहे. याचे इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मी आता याचे इक्वल पार्ट्स करूया. थोडेसे कमी जास्त झाले तरीही चालतील. आता बरोबर परत ह्याच्यामधून घ्यायचं आहे. हिच्या सुद्धा परत मध्ये आणि पार्ट्स करायचे. तर हे बघा, आपण ह्याचे 16 भाग केलेले आहेत, म्हणजे आपले 16 क्रोसॉन्ट्स होणार आहेत. आता यामध्ये काय करायचं आहे, हे मध्येही बरोबर एक कुठलीही वाटी घ्यायची आणि ती ठेवायची आहे आणि ह्याच्या बाजूने हे फिलिंग सगळं पसरायचं आहे आपल्याला. पातळ पसरायचं अगदी. हे बघा, आता व्यवस्थित आपण पसरून घेतलेलं आहे. आता हळूहळू एक एक आपल्याला असं गुंडाळत जायचं आहे. हे मधलं वाटी काढून ठेवूया आणि आता एक एक आपण घट्ट दुमडायचं अगदी. हे बघा, आणि हा जो भाग आहे याला आपण जी स्लरी करून ठेवलेली आहे मैद्याची, ती थोडीशी लावायची, म्हणजे हा अगदी असा चिकटून बसतो. हे बघा, आणि हे जे वर आलेलं असेल ते काढून टाकायचं. आता हे असे तयार करून आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया. हे बघा, आपले क्रोसॉन्ट्स तयार झालेले आहेत. हे आता फ्राय करायचे आहेत, पण फ्राय करताना ही जी भाजी आहे, जे फिलिंग आहे ते बाहेर येऊ नये यासाठी आपण एक ट्रिक करायची आहे. हे जे मैद्याची जी स्लरी बनवलेली आहे ती थोडीशी आणि पातळ करूया, अगदी बंद करण्यासाठी, म्हणजे ते तेलामध्ये फिलिंग उतरू नये ह्यासाठी फक्त आपण एक थोडीशी पातळ स्लरी करून घ्यायची. अगदी पातळ करायची, त्याला अजिबात असा
जाड कोटिंग आलं नाही पाहिजे. हे असं पातळ करून घ्यायचं. हे बघा, तेल ह्यासाठी फार तापवायचं नाही आहे. आपण समोसे तळताना किंवा कचोरी तळताना जसं तापवतो तसंच तापवायचं आहे. हे बघा, हे एवढंच तापलं पाहिजे. तर ही स्लरी जरा ढवळून घ्यायची आणि आपण एक एक क्रोसॉन त्यात नुसताच असा बुडवायचा. फक्त लॉक होण्यासाठी स्लरीमध्ये घालायचे. थोडेसे लांब लांब घालायचे. बस, जास्त गर्दी नाही करायची, नाहीतर मग ते त्यांना फ्राय व्हायला चांगली जागा मिळणार नाही. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आणि ते आतपर्यंत ते पीठ व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे. हे बघा, आता थोडंसं पलटून घेऊया. असे थोड्या थोड्या वेळाने परतून सगळ्या बाजूनी छान असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आपले क्रोसॉन छान फ्राय झालेले आहेत. असा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे. तसेच बाकीचे सुद्धा फ्राय करून घेऊया आपण. हे बघा, आपले पोटॅटो क्रोसॉन्स तयार आहेत. अगदी झटपट होणारं असं टी टाइम स्नॅक्स आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा आणि अतिशय टेस्टी आहे. तुम्ही हे हिरव्या चटणी किंवा सॉस सोबतही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. तुम्ही नुसतेही खाल्ले तरी चालतील चहा बरोबर. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, अगदी हलके फुलके झालेले आहेत. मी तुम्हाला एक एक फोडून दाखवते. हे बघा, आवाज तुम्हाला आला असेल. अगदी कुरकुरीत असं छान, अतिशय टेस्टी आहे. हे बघा, वाव, मस्त असं खुसखुशीत झालेलं आहे. तुम्ही करून बघा आणि आवडले की नाही मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.